गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळची सुरुवात झाली होती अशी मिक्स भाजीचं जे खेंगट असतं आमच्या इथं संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतात. तर मग ते एका साईडला शिजून घेण्यासाठी ठेवलं होतं, दुसरीकडे त्याला भजे द्यायचे होते शाळेत. मग त्याला भजे बनवायला ठेवले होते. नंतर मग थोडासा चहा घेतला. त्याच्यानंतर बघू शकता किचन वाट्यावरती एवढा राहाडा पडला होता. नंतर मग त्याच्यासाठी जे साहित्य जे मसाले लागतात ते काढून घेतले होते. घरचा मसाला, मीठ, आंबारी कांदा, लसूण मसाला आणि मटण मसाला. नंतर मग कांदा, थोडेसे फुटाणे, खोबरं आणि लसूणची बारीक अशी ग्रेव्ही करून घेतली आणि ते परतण्यासाठी ठेवली होती. मग ती परतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये जे मसाले घेतले होते ते सगळे असे टाकून घेतले. त्याच्यानंतर जी मग वाफलायला ठेवले होते ना जे सगळं मिक्स भाज्यांचं, तर ते वाफलून झालं होतं. मग मी काय केलं, ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं. कोणाकोणाला या अशा पद्धतीने बनवलेलं खेंगाट आवडतं, मला तर खूप आवडतं. कारण लग्नाच्या अगोदर आहे ना माझी मम्मी खूप छान खेंगट बनवायची माझ्यासाठी. मला खूप आवडतं हे खेंगट. आणि मग त्याच्यानंतर बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये मग पाणी ॲड करून घेतलं. आता ही आम्ही दोघांच्याच ह्याने बनवत होतो भाजी, कारण खायला आम्ही घरी दोघंच होतो. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मग घेतल्या अशा मस्त अशा बाजरीच्या भाकरी करून, कारण खेंगटासोबत बाजरीच्या भाकरी आणि त्याच्यावरती असे थोडेसे तीळ टाकल्यावरती खूप छान होते. तर बघा कसली छान भाजी झाली होती. त्याच्यानंतर मग अशा मस्त गोल गोल भाकरी बनवून घेतल्या होत्या. तीन भाकरी आणि देवासाठी नैवेद्य असे बनवून घेतले होते. नंतर मग बाहेरचे कपडे काढून आणले. नंतर त्याच्या घड्या घालून ठेवल्या. असं चुटकीसर अशी कोणतंच काम होत नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. त्याच्यानंतर मग शॉपमध्ये आले तर त्याच्या पप्पांनी आमच्यासाठी असे 2 मावा कुल्फी लावून दिली होती खाण्यासाठी. आणि मग नंतर उद्याच्या संक्रांतीसाठी गेले होते मंडईत. असं संपला माझा